राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण 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 ओम हरि रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बर तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी
सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा रखुमा देवीवर बाप रखुमा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल जय राम कृष्ण हरी 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 जय राम हरी जननी हे जाणे बाळकाचे वर्म जननी हे जाणे बाळकाचे वर्म सुख दुःख धर्म पार पावी धर्म जे जे का सुख दुःख धर्म जे जननी हे जाणे बाळकाचे वर्म जननी हे जाणे बाळकाचे वर्म सुख दुःख धर्म जे जे काही अंधा पुढे जेने दिधला आधार अंधा पुढे जेने दिधला आधार त्याचा हा विचार तोची जाणे शरणांगता जेने घातले पाठीसी शरणांगता जेने घातले पाठीसी तोची जाणे तेविसी राखोतया कासे लागे तया न पवेची सायास कासे लागे तया न पवेची सायास पोहणार त्यास पार पावी अंधा पुढे जेने दिधला आधार अंधा पुढे जेने दिधला आधार
त्याचा हा विचार तोची जाणे तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हाती तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हाती दिला त्याची जीवी पार पावे दिला त्याची गती तोची जाणे दिला त्याची गती अंधा पुढे जेने दिधला आधार अंधा पुढे जेने दिधला आधार त्याचा हा विचार तोची जाणे विठोबा रखुमाई 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 लिंबळवाडी पुढे संजय महाराज मागे हरी जननी बाला
माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज पवनपुत्र हनुमान छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मंगलमूर्ती आला जननी हे जाणे बाळकाचे वर्म सुख दुःख धर्म जे जे काही अंधा पुढे जेने दिधला आधार त्याचा हा विचार तोची जाणे शरणांगता जेने घातले पाठीसी तो जाणे तेविसी राखो तया कासी लागे तया न लगती सायास पोहनार त्यास पार पावी तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हाती दिला त्याची गती तोची जाणे अंधा पुढे जेने दिधला आधार त्याचा हा विचार तोची जाणे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थ जम्बू फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् शुक्लां ब्रह्मविचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणी मभयदां जाढ्यान्धकारापहा हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा प्रस्तुत प्रसंगी
सेवेकरिता घेतलेला असणारा अभंग, देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याची मूर्ती, साधकाचे मायबाप, अनाथाचे नाथ, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा असणारा हा अभंग आहे. थोडे साऊंडला आवाज द्या बरं. साऊंडला कीर्तन सांगता झाल्याच्या नंतर महाराजावर शंका नसावी म्हणून 2 मिनिटांमध्ये अगोदर अभंगाचा भावार्थ सांगतो बरं का. जननी हे जाणे बाळकाचे वर्म. जननी किंवा आई, वर्म जर लेकराचं जर कोण जाणणारी असेल तर लेकराचं वर्म जाणणारी फक्त आई आहे. कळत्या लेकराचं वर्म जाणणारी ही आईच आणि न कळत्या लेकराचं वर्म जाणणारी सुद्धा आईच. जननी हे जाणे बाळकाचे वर्म, वर्म जाणणारी आहे. नंबर 2, सुख दुःख धर्म जे जे काही. लेकरू सुखामध्ये आहे का लेकरू दुःखामध्ये आहे हे जाणणारी जर कोण असेल तर तरी 1 नंबरची असणारी जननी म्हणजे आई. या अभंगामध्ये सुरुवातीला आईचं असणारं वर्णन प्रथम चरणामध्ये केलं, पण दृष्टांत देत असताना पुढं 2-3 दृष्टांत एकदम महत्त्वाचे दिलेले आहेत. आई लेकराचं सुख दुःख जाणत असताना, आई लेकराचं वर्म जाणत असताना नेमकं तिच्या मनामध्ये काय आहे हे आईच्या मनातला भाव मात्र दुसरा तिसरा कोणाला सुद्धा कळत नाही. नेमकं ती लेकराचं सुख दुःख वर्म का जाणते, सुखदुःखाचा असणारा भाग का जाणते याचा विचार मात्र दुसरा तिसरा कुणाला सुद्धा कळू शकत नाही. याचा विचार फक्त आईला समजू शकतो. याला पुढल्या चरणामध्ये दृष्टांत दिलेला आहे. अंधा पुढे जेने दिधला आधार. एक आंधळा माणूस रस्त्यानं जाऊ लागला आणि रस्त्यानं जात असताना एका माणसानं त्याला सहकार्य केलं, पण ज्यानं सहकार्य केलं त्याच्या मनामधला नेमका काय भाव आहे हे आंधळ्या माणसाला सुद्धा कळत नाही. अंधा पुढे जेने दिधला आधार. त्याचा हा विचार तोची जाणे. त्याचा काय नेमका विचार आहे आधार देण्याचा हे दुसऱ्या माणसाला कळू शकत नाही. ज्यानं आंधळ्याला आधार दिला त्याच्या मनातला भाव फक्त त्यालाच माहिती. 3ऱ्या चरणामध्ये वर्णन असं केलेलं आहे, एखाद्या वेळेस देवानं जर एखाद्या वेळेस भक्ताला जर आपल्या पाठीमागं जर टाकलं ना आणि देव जर पुढं राहिला तर त्याचं कसं संरक्षण करायचं आहे हे दुसऱ्याला माहीत नाही, फक्त देवालाच माहिती आहे. शरणांगता जेने घातले पाठीसी. एखादा भक्त शरण आला आणि शरण आल्याच्या नंतर देवानं त्याला सहकार्य करून आपल्या पाठीमागं ठेवलं आणि देव युद्धाच्या प्रसंगाला पुढं राहिला. त्याला कसं राखण करायचं आहे, त्याचं कसं संरक्षण करायचं आहे फक्त देवाला माहिती. 4थ्या चरणामध्ये सांगितलं, कासे लागे तया न लगती सायास. एखादा माणूस पाण्यामध्ये बुडू लागलेला आहे आणि बुडत असताना एखाद्या माणसानं त्याला मिठी घातली, पण पोहणारा काय करतो, त्याला पोहता जरी येत नसलं तर त्याला बरोबर विहिरीच्या काठाला तळ्याच्या काठाला कसं आणायचं हा त्याचा विचार फक्त त्याच्याजवळच असणारा माहिती आहे. त्याला मात्र दुसरा तिसरा भाग काही माहिती नाही. शेवटच्या चरणामध्ये तुकोबारायांनी सांगितलं, माणसाचा सगळ्यात जास्त असणारा जर प्रेमाचा भाग जर कशावर असेल तर सगळ्या जणांचा प्रेमाचा भाग आहे जीवावर. तुम्ही एक काम करा, तुमचा असणारा जीव विठ्ठलाच्या हातामध्ये द्या. एकदा जर तुमचा जीव विठ्ठलाच्या हातामध्ये दिला रे दिला, त्याची नेमकी कोणती गती करायची आहे हे फक्त विठ्ठलालाच माहिती, दुसऱ्या तिसऱ्या माणसाला माहिती नाही. असा अभंगाचा 5 चरणाचा सरळ भावार्थ. विडाला विडाला
सेवेकरिता ज्यांची असणारी मृदंगाची असणारी सुंदर असणारी साथ आहे हरिभक्तीपरायण अभिमन्यू महाराज, तसेच एकूण संजय महाराज, गंगाधर महाराज, गोरटे गुरुजी, विना घेतलेले विष्णू महाराज, तसेच बालू महाराजांनी सुंदर असणारी चाल म्हटली. मला नावच लक्षात येणं हां कृष्णा महाराज आणि पेटी मास्तर, साऊंड सिस्टीम, सगळे श्रोते मंडळी सगळ्याच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी सेवेला असताना सुरुवात करतो. विठाला विठाला. आजची असणारी ही कीर्तनरूपी सेवा कैलासवासी वैकुंठवासी रुक्मिणबाई बापूराव बद्दे यांच्या असणाऱ्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं असणारी ही कीर्तनरूपी सेवा आहे. श्राद्धाचे प्रकार सांगत असताना 3 प्रकार सांगितलेले आहेत. माणसाचा मरणकाल झाल्याच्या नंतर 1 दिवसापासून 13व्या दिवसापर्यंत जो विधी केला जातो त्याला नवश्राद्ध म्हणतात. 13 दिवसापासून 1 वर्षापर्यंतचा जो विधी केला जातो त्याला नवमिश्रित श्राद्ध म्हणतात. आणि 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर ज्याचा आपण पुण्यस्मरणाचा कार्यक्रम करतो त्याला पुराण श्राद्ध म्हणतात. असे 3 असणारे श्राद्धाचे भाग आहेत. त्याच्यापैकी आजचा जो कार्यक्रम आहे तो दुसऱ्या स्वरूपामधला असणार आहे, म्हणजे नवमिश्रित श्राद्धाचा असणारा हा विधी आहे. आणि 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. गरुड पुराण नावाच्या ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे, माणसाचा मरणकाल झाल्याच्या नंतर 1 वर्षाच्या कालावधीमध्ये दुपारी 12 वाजता त्या जीवाला संयमिनी नावाच्या नगरीला असणारं नेलं जातं. 12च्या आतमध्ये त्याचा असणारा प्रवेश नाही. म्हणून 2 स्वरूपामध्ये गती सांगितलेली आहे. ज्यानं भगवान विष्णूची आणि ज्यानं भगवान शंकराची आराधना केलेली आहे त्याच्याकरता मात्र ती गती सांगितलेली नाही. पण माणूस मरण पावल्याच्या नंतर त्याची नेमकी कोणती गती आहे ही मात्र कुणाला सुद्धा माहिती नाही. माणूस कोणत्या गतीला गेलेला आहे हे कुणाला सुद्धा माहिती नाही. म्हणून प्रत्येक माणसाच्या बाबतीमध्ये ते श्राद्ध, नवश्राद्ध आणि पुराण श्राद्ध करण्याकरता सांगितलेलं आहे. आता त्या श्राद्धाच्या बाबतीमध्ये एखादा पशु मरण पावला, एखादा पक्षी मरण पावला किंवा एखादा जीवजंतू मरण पावला याच्या बाबतीमध्ये कुठला मात्र श्राद्धाचा भाग सांगितलेला नाही. फक्त माणसाच्या बाबतीमध्ये असणारा हा विधी सांगितलेला आहे. पशु पाप पुण्य काय हे जाणती, त्यांच्या बाबतीमध्ये मात्र पाप पुण्य नाही. म्हणून हा वर्ष श्राद्धाचा असणारा एक विधी आहे. आणि वर्ष श्राद्धाच्या विधीच्या बाबतीमध्ये महत्त्वाचा पॉईंट जर बोलायचं म्हटलं, हे कीर्तन, भजन, अन्नदान हे जे करायचं आहे का नाही, याचं एकमेव कारण एक सांगितलेलं आहे. वर्षभरामध्ये कन्येकडून किंवा एखाद्या वेळेस त्या परिवाराकडून, मुलाकडून, नातवंडाकडून एखादा विधी जर या मातोश्रीच्या बाबतीमध्ये एखादा विधी जर कमतरतेच्या स्वरूपामध्ये राहिला असेल तर तो वर्ष श्राद्धाच्या दिवशी पूर्ण होतो. आणि तो कशानं होतो? एक म्हणजे अन्नदानानं आणि नंबर 2ला असणारा नामचिंतनानं. म्हणून हे कीर्तन, भजन आणि अन्नदान वर्ष श्राद्धाच्या बाबतीमध्ये करायचं. विठाला विठाला. कारण कलियुगामध्ये सगळ्यात मोठा असणारा जर यज्ञ सांगितलेला असेल किंवा सगळ्यात मोठं जर नामचिंतन सांगितलं असेल तर माऊलीने सुद्धा सांगितलेलं आहे, सगळ्यात मोठा यज्ञ ज्ञान देवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरिविना नेम नाही दूजा. आजचा एक पर्वकाळ एक आहे बरं का. आजचा पर्वकाळ कोणता आहे?
आज पर्वकाळ कोणता आहे? म्हणजे आज गणपती बाप्पाचं असणारं आगमन. एक सांगू, या बद्य परिवाराच्या तर्फे एक म्हणजे मातोश्रीच्या बाबतीमध्ये सुद्धा वर्षश्राद्धाच्या स्वरूपामध्ये कीर्तनरूपी सेवा सुद्धा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कळत न कळत योगायोगानं एक म्हणजे गणपती बाप्पाचं आगमन आहे, त्याच्यानुसार सुद्धा अन्नदानाची सेवा आहे. विठाला विठाला. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. आईचं पूजन करणे, वडिलाचं पूजन करणे म्हणजे हे सगळ्या तीर्थयात्रेमध्ये सुद्धा असणारं अग्रेसर आहे. एखाद्या वेळेस या परिवारातर्फे एखाद्या माणसानं 4 धामाची यात्रा केलीच नाही, लक्ष करा बरं का, 4 धामाची यात्रा केली नाही, पण हा कार्यक्रम करत आहे, त्या 4 धामाचं पुण्य सुद्धा या कार्यक्रमामध्ये मिळतं. तुम्ही म्हणाल कसं काय मिळतं? याच्याकरता शरीराच्या तपाच्या बाबतीमध्ये माऊलीने एक ओवी टाकलेली आहे. किती सुंदर ओवी पहा. सकल तीर्थाची ये धुरे, जेवढे तीर्थ आहेत का नाही, त्या सगळ्या तीर्थाचा अग्रेसर तीर्थ जर कोणता असेल तर सकल तीर्थाची ये धुरे, जिये का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. म्हणजे सगळ्या तीर्थाची यात्रा करत असताना यात्रा फुकट होत नाही. नंबर 2ला यात्रा फुकट तर होतच नाही, काही जणांजवळ पैसे आहेत पण शरीर साथ देत नाही. बरोबर आहे ना? पैसे आहेत ते म्हणतात महाराज वाहनामध्ये बसून आम्हाला जमत नाही. बर, याच्या पुढे सांगतो, इथून केदारनाथ बद्रीनाथ पायथ्याला जातील पण वरी चलणं होत नाही. एखाद्याला खेचरावर बसता येईल पण परत येईल याची गॅरंटी नाही. कारण ते काय करतात माहिती का, खेचरावर बसलं आणि एखाद्या वेळेस पाऊस आला आणि खेचराचा पाय जर घसरला ना, ते खेचर सोडून देतात. म्हणजे तुमच्या माणसाचं कुठे घ्यायचं? म्हणजे या परिवाराला त्या 4 धामाच्या यात्रेच्या पुढला असणारा सुद्धा पुण्याचा भाग. पुढं सरकून बसा थोडंसं. काही लोक बोलत बोलत म्हणतील महाराज आई वडिलाच्या बाबतीमध्ये 4 धाम होतात, याला पुरावा काय? बरं का, याला पुरावा दुसरा द्यायची गरज नाही. आज गणपती बाप्पाचं आपल्याला स्मरण करणं गरजेचं आहे. आणि एक सांगू, प्रत्येकाच्या घराघरामध्ये तर गणपती आहेच आहे, प्रत्येकाच्या गल्लीमध्ये आहे, प्रत्येकाच्या गावामध्ये आहे. पण याच्या पुढे आणखी एक सांगू, प्रत्येकाच्या हृदयामध्ये सुद्धा आज गणपती बाप्पाचं विराजमान आहे. म्हणजे हे घर तर पुढे पलीकडे राहिलं, पण त्या गणपती बाप्पाला प्रश्न विचारला की सांगा 4 धामाच्या बाबतीमध्ये तुमचं नेमकं काय मत आहे? त्या गणपती बाप्पांना सांगितलं, खरं सांगू, कार्तिक स्वामीची आणि माझी दोघाची पैज लागली, लग्न कुणाचं करायचं? भगवान शंकराने आणि माता पार्वतीने सांगितलं, एक मोठा आहे आणि एक लहान आहे. दोघांमध्ये मोठा कोण? कार्तिक स्वामी.
आणि लहान कोण? लग्न मोठ्याचं अगोदर करतात का लहान्याचं करतात? मोठ्याचं. पण दोघाची शर्यत अशी, गणपती बाप्पांना सांगायचं लग्न माझं अगोदर आणि कार्तिक स्वामीने सांगायचं लग्न माझं अगोदर. बरं नेमकं असं आहे, आई वडिलांना निर्णय देता येत नाही बरं का, कारण दोन्ही मुलं त्यांचेच आहेत. दोन्हीपैकी एक कुणीतरी रुसून बसेल याच्याकरता त्यांनी सांगितलं काय करा, पृथ्वी धामाची असणारी 4 धामाची यात्रा करा, जो कोणी अगोदर येईल त्याचं लग्न अगोदर होईल. महाराज, एकाचं वाहन आहे मोर आणि एकाचं वाहन आहे उंदीर. पळण्याच्या बाबतीमध्ये मोर जास्त पळेल का उंदीर जास्त पळेल? मोर. शेवटी गणपती बाप्पांना सांगितलं मी पैज मात्र हरलो बरं का. नारदजीचं स्मरण केलं. नारदजीनं एका भाषेमध्ये सांगितलं 4 धाम यात्रा करण्याची गरज नाही, एका पाटावर आईला बसवा, एका पाटावर वडिलांना बसवा, 2 घागरी पाण्याच्या आणा, त्यांना स्नान घाला, व्यवस्थित स्नान घातल्याच्या नंतर गंध लावा, व्यवस्थित त्यांचा अभिषेक करा आणि हात जोडून सांगा की 4 धामाची यात्रा माझी पूर्ण झाली. गणपती हो माय बाप केवळ काशी वा कथा भाग आपल्याला माहिती आहे. सगळ्यात अगोदर जर विवाह कुणाचा केला असेल तर त्या गणपती बाप्पांना आईच्या भोवती 5 प्रदक्षिणा केल्या, वडिलांच्या भोवती 5 प्रदक्षिणा केल्या आणि शेवटी सांगितलं लग्न माझं करून टाका. शेवटी आई वडिलांनी सांगितलं बाबा तू आमच्या भोवती पृथ्वी प्रदक्षिणा केलेली म्हणतो ना, तर हे आम्हाला मान्य नाही, अगोदर प्रदक्षिणा करून या. शेवटी गणपती बाप्पांना सांगितलं ग्रंथामध्ये नेमकं काय उल्लेख आहे एवढा बघा आणि लग्नाचा भाग करून टाका. शेवटी ग्रंथालाच मान्यता द्यावी लागली आणि गणपती बाप्पाचं लग्न अगोदर करावं लागलं. कार्तिक स्वामी अजून सुद्धा ब्रह्मचारी आहेत, त्यांचं मात्र लग्नाचा भाग मात्र नाही. वर्णन असं केलेलं आहे, जो मुलगा किंवा जो परिवाराचा असणारा भाग आहे त्यांच्या घरातली एखाद्या वेळेस आई आजी कुणी मरण पावलेली आहे, त्या परिवारानं त्या कार्यक्रमाकरता आपलं स्वतःचं शरीर झिजवलेलं आहे. म्हणजे आज या बद्दे परिवाराने हा कार्यक्रम करत असताना म्हणजे एका दिवसामध्ये कार्यक्रम होतो असं नाही बरं का. हा कार्यक्रम करायचं म्हटलं तर 1 महिन्यानं अगोदर नियोजन करावं लागतं. किराणा कुठून भरायचा, आचार्य कुठून आणायचा, भजनी मंडळ कोण सांगायचे, महाराज कोण सांगायचे, स्पीकर कुठलं सांगायचं, हे सगळं नियोजन लावण्याकरता 1 दिवसामध्ये होत नाही. याला 1 महिन्याचा कालावधी नियोजनामध्ये लागतो. याच्या पुढं सांगू, एवढं जरी नियोजन केलं तरी सुद्धा पावसाचं नेमकं काय वातावरण हे मात्र सुद्धा सांगता येत नाही. एवढं सांगू, कीर्तन इथं होणारच नव्हतं, कीर्तन तिकडं होणार होतं. म्हणजे सगळं नियोजन केलेलं होतं. म्हणजे पाऊस जरी आला तरी कीर्तनाची सेवा बंद होणार नाही. मला सांगा, या सगळ्या परिवारांनी ज्या मातोश्रीच्या बाबतीमध्ये एवढे अपार कष्ट घेतलेले आहेत त्यांच्या पुण्याच्या बाबतीमध्ये एक वाक्य सांगतो, या सगळ्या जणांचं शरीराचं असणारं हे तप झालं. हे महत्वाची असणारी भूमिका आहे. आणि एक म्हणजे या सगळ्यामध्ये 4 धामाचं असणारं पुण्य या परिवाराच्या तर्फे असणारं लाभलेलं आहे. म्हणजे आईच्या बाबतीमध्ये हे कार्य या ठिकाणी करत आहेत. आता पहा, शरीर वांग मनोभिर्यज्ञ म्हणजे शरीराचं असणारं हे तप आहे. आणि अशा मातोश्रीच्या बाबतीमध्ये जर कार्यक्रम जर केलेला असेल तर वर्णन असं केलेलं आहे, माता पितयाचे जो करी पूजन धन्य त्याचे पुण्य यहलोकी, धन्य त्याचे पुण्य यहलोकी. माता पितयाचे जो करी पूजन माता पितयाचे
आता आजच्या दिवशी कोण कोण पवित्र आहे हे अगोदर ऐका बरं का. नावाच्या स्वरूपामध्ये सांगतो. महाभारत नावाच्या ग्रंथामध्ये वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम जर कोणी करत असेल तर आजच्या दिवशी नेमकं पवित्र कोण कोण आहे. नंबर 1, आजच्या दिवशी पवित्राच्या बाबतीमध्ये वर्णन असं केलेलं आहे. आजच्या दिवशी मुलं पवित्र म्हणजे आपल्या आईच्या पूजनाच्या बाबतीमध्ये असणारा हा कार्यक्रम करत आहेत. म्हणून मुलाच्या बाबतीमध्ये 3 असणारे सुपुत्र आहेत. नंबर 1 बालाजी बापूराव बद्दे, लक्ष्मण बापूराव बद्दे आणि ॲडव्होकेट नागनाथ बापूराव बद्दे, म्हणजे 3 सुपुत्र पवित्र. नंबर 2 कन्याच्या बाबतीमध्ये सुमनताई रामराव वंगाले माहुरवाडी, लोचनाताई विश्वंभर रेड्डी उजेड आणि 2 कन्या पवित्र. नंबर 3 भाग सांगितलेला आहे तो नात आणि नातूच्या स्वरूपामध्ये. आता एक पवित्र का आहे हे तुम्हाला पुढं वर्णन करतो. चंद्रकांत, सूर्यकांत, वर्षा, मनीषा, राजेश, राहुल, रंजना, स्नेहा, गोपाळ, दत्ता, मथुरा, पार्वती, सविता, सतपाल, विपिन, सविता, मधुमती आणि समस्त बद्दे परिवार या सगळ्याच्या बाबतीमध्ये असणारा आज पवित्रेचा असणारा हा भाग आहे. आता का पवित्र आहे चांगली गोष्ट लक्षात ठेवा बरं का. आज काही डोक्यामध्ये माणसाच्या काही असा विचार भरलेला आहे. मी लहानपणापासून सुद्धा माझ्यासुद्धा डोक्यामध्ये तोच विचार होता आणि तुमच्यासुद्धा डोक्यामध्ये तोच विचार आहे. काही लोक गंगा पूजनाच्या कार्यक्रमाला जातात, वर्ष श्राद्धाला जातात, पण तिथं गेल्याच्या नंतर तिथलं अन्न मात्र सेवन करत नाहीत. खरं बोला, आता मोकळ्या मनानं सांगा बरं का, तसं काही लाजू नका किंवा काही नाही. आता अन्न खावं का नाही खावं तुम्ही एकदा उत्तर द्या. आपलं मोकळं कीर्तन आहे बरं, तसं काही हे नाही. असं तुमच्या डोक्यामध्ये नेमकं काय बसलेलं आहे? हे वर्ष श्राद्धाचं अन्न मात्र खाऊ नये, गंगा पूजनाचं अन्न खाऊ नये, तुमच्या डोक्यामध्ये असं फिट बसलेलं आहे. असं आता याला सोपं उत्तर सांगतो. अन्न खाऊ नये याचं सोपं उत्तर बरं का. आता तुम्हाला अन्न खायचं नाही, मला अन्न खायचं नाही, सांगा तुम्ही कालांतरानं मरणार आहेत का असंच राहणार आहेत? खरं बोला बरं का. बरं तुम्हीच नाही, जो बुवा सांगत आहे हा मरणार आहे का जिवंत राहणार आहे? बरं एक दिवस हा सुद्धा जाणार आहे. तुमच्या डोक्यामध्ये असं बसलेलं आहे वर्ष श्राद्धाचं गंगा पूजनाचं अन्न खाऊ नये. जर तुम्ही लोकांचं अन्न नाहीच खाल्लं तर उद्याच्याला मी पण मरणार आहे. माझं मरण मात्र कुणाला चुकलेलं नाही. आता कोण कोण पवित्र आहे का त्याच्या पुढे सांगतो. मरण कुणाला चुकलेलं नाही. आणि आपण जर एक दिवस मरण पावलो ना, आपल्या प्रीतीवर जर आपल्या घरच्या मंडळीने जर अन्नदान ठेवलं आणि तुम्ही जर कुणाचंच खाल्लं नाही तर गावातले लोक म्हणतील त्यानं कुणाचंच खाल्लं नाही, त्याचं सुद्धा कोणी खाऊ नका. मग मला एक सांगा, आपला उद्धार कसा होणार? एक बरं का, तुमच्या पद्धतीनं चला. आता नंबर 2, आजच्या दिवशी पवित्र कोण कोण? त्राणी श्राद्धे पवित्राणी. ऐका बरं का, तुमच्या हातानं पूजा होते पण तुम्हाला लक्षात येत नाही. ज्यावेळेला वर्ष श्राद्धाचा किंवा 13व्याच्या कार्यक्रमाच्या स्वरूपामध्ये, माळाच्या कार्यक्रमाच्या स्वरूपामध्ये एक ब्राह्मण देवता येते आणि ब्राह्मण देवता आल्याच्या नंतर काय करते? गवत सोबत आणते. गवत, लक्ष करा बरं का, गवत सोबत आणायचं आणि सोबत आणल्याच्या नंतर गवत खाली असं अंथरायचं. जे ब्राह्मणानं गवत आणलेलं आहे त्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी ते गवत सुद्धा पवित्र आहे. तुम्ही एरवीसारखं त्याला गवत असं समजू नका. त्या दिवशीचं गवत पवित्र. याच्या पुढे सांगू, ब्राह्मणानं मंत्र म्हणण्याकरता सुरुवात केली ना, हरिही ओम. ऐका बरं का मंत्र, हरिही ओम अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यः स्मरेत् पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतरः शुचिः. पूजे करण्याकरता तुम्ही बसल्याबरोबर ब्राह्मण सांगतो तुम्हाला पाण्यामध्ये फूल बुडवा आणि पाण्यामध्ये फूल बुडवल्याच्या नंतर जी तुमची पूजा आहे, तुमचं शरीर आहे, याच्यावर पाणी शिंपडा. कशा करता? पाऊस येत नाही म्हणून का?
हे पावसा करता नाही, तुम्हाला अगोदर जेवढं तुम्ही पूजेचं साहित्य आणलेलं आहे त्याला पवित्र करायचं अगोदर. नंबर 2ला तुम्हाला पूजा करायची आहे, तुम्ही अगोदर पवित्र व्हा. ज्यांची पूजा करायची आहे त्यांना पवित्र करायचं, सगळं पवित्र करायचं आहे. ऐका, त्या दिवशीचा ब्राह्मण मंत्र म्हणणार आहे. तो ब्राह्मण म्हणजे साधारण नाही, त्याच्या मुखातून, मुखी अमृताची वाणी, त्याच्या मुखातून निघणारा जो शब्द आहे, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, त्याच्या मुखातून निघणारा शब्द सुद्धा अमृतासारखा आहे. म्हणजे ब्राह्मण पवित्र. नंबर 2ला गवत पवित्र. ब्राह्मणानं पिंड करण्याकरता सांगितले, ते पिंड करत असताना तो असणारा मुलगा पिंड तयार करण्याकरता सुरुवात करतो आणि गवतावर एक एक असणारा तो पिंड ठेवतो. त्या दिवशीचा पिंड सुद्धा पवित्र. याच्या पुढे सांगू, वर्ष श्राद्धाच्या दिवशी, गंगा पूजनाच्या दिवशी ज्या आचार्यानं स्वयंपाक केला, लक्ष करा बरं का, ज्यानं स्वयंपाक बनवला त्या दिवशीचा आचार्य सुद्धा पवित्र आहे. विठाला विठाला. ज्यानं स्वयंपाक बनवला तो सुद्धा असणारा पवित्र. म्हणजे स्वयंपाक बनवणारा पवित्र. नंबर 2, स्वयंपाक बनवला, पण स्वयंपाक बनवल्याच्या नंतर त्या दिवशी कुणीतरी वाढणारा लागतो त्याला. नुसता स्वयंपाक बनवून चालत नाही बरं का. स्वयंपाक तयार झाल्याच्या नंतर जे वाढणारी मंडळी असतात त्या दिवशी वाढणारी मंडळी सुद्धा पवित्र. याच्या पुढे ऐका आता, जे त्या दिवशीचं अन्न खातात, अन्न खाणारे मंडळी सुद्धा पवित्र. नंबर सांगू, त्या दिवशीचा बनलेला सगळा असणारा स्वयंपाक सुद्धा पवित्र आहे. फक्त माझा एक प्रश्न आहे, तुम्हाला खायचंय का नाही खायचे तो तुमचा प्रश्न आहे बरं का. पण महाभारतामध्ये उल्लेख असा आलेला आहे, वर्ष श्राद्धाच्या दिवशीचं असणारं जे अन्न आहे, गंगा पूजन आहे, सगळं पवित्र आहे. आपली जी शंका आहे या शंकेला कुठंतरी पुरावा असणं गरजेचं आहे. आणखी पुरावा सापडलेला नाही की हे अन्न खाऊ नये. विठाला विठाला. आता ही वर्ष श्राद्धाची सेवा करत असताना नेमकं माणसाच्या उद्धाराच्या बाबतीमध्ये काही गोष्ट सांगितली आहेत. कार्यक्रम करायचा, पण हा कार्यक्रम करत असताना कुठं कुठं करायचं याचे काही भाग सांगितले. लक्ष देऊन ऐका बरं का. कार्यक्रम जिथं करायचा आहे, नंबर 1ला पहिला भाग सांगितला, एकतर तिथं भगवान विष्णूचं मंदिर असावं, नाहीतर नंबर 2ला भगवान शंकराचं मंदिर असावं. कार्यक्रम तिथंच उद्धाराच्या बाबतीमध्ये करावा. आता पहा, जिथं आपला कार्यक्रम चालू आहे हे मंदिर कुणाचं आहे? मंदिर कुणाचं आहे? म्हणजे हनुमंतरायाचं मंदिर आहे. आणि हनुमंतरायाचा अवतार जर कुणाचा असेल तर हनुमंतरायाचा अवतार आहे तुका म्हणे रुद्रा आणि अंजनीची या कुमरा. म्हणजे जिथं कार्यक्रम चालू आहे, नंबर 1ला हरी, माझं बरोबर, हरी, थोडा बेस कमी करा वाटलं तर, हरी, माझंच बंद आहे का, मग माझा थोडा कमी करा जरा. हॅलो, हां थोडा वाढवा आता. हरी, हॅलो, थोडा विको द्या माझ्याला, विको द्या थोडासा. विठाला विठाला विठाला. नंबर 2ला दुसरा भाग सांगितला, जिथं कार्यक्रम करायचा आहे नंबर 1ला मंदिर असावं, ते विठ्ठलाचं असावं. नंबर 2ला भगवान शंकराचं असावं. नंबर 3 वर्णन करत असताना सांगितलं, जिथं तुम्हाला कार्यक्रम करायचा आहे, वैष्णव जर असला, म्हणजे ज्याच्या कपाळाला गंध आहे, तुळशीची माळ आहे, वैष्णव असला तर जिथं कार्यक्रम करायचा आहे, एक म्हणजे तिथं तुळशी वृंदावन असावं. नंबर 1ला जिथं कार्यक्रम करायचा ना तुम्हाला, तिथं तुळशी वृंदावन असावं. दुसरी गोष्ट, जर तो शैव जातीचा असेल किंवा शैव संप्रदायाचा असेल तर तिथं बेलाचा असणारा वृक्ष मात्र फार गरजेचा आहे.
याची वेगवेगळी असणारी भूमिका सांगितली आणि तिथल्या स्वरूपामध्ये सुंदर स्वरूपामध्ये असणारा तो कार्यक्रम करावा, नामचिंतन करावा आणि अन्नदान करावं, त्या माणसाचा असणारा उद्धार. विठाला विठाला. आता याला काही पुरावे सांगतो बरं का. हे कार्यक्रम केल्याच्या नंतर माणसाचा उद्धारच होतो का असे अनेक पुरावे आलेले आहेत बरं का. 5 असणारे पांडव आहेत आणि 5 पांडवाचे असणारे वडील म्हणजे पंडूराजा, त्यांना सुद्धा स्वर्गामध्ये जायचं होतं पण स्वर्गामध्ये जाता येत नव्हतं. संयमिनी नावाच्या नगरीमध्ये थांबले पण त्यांचा सुद्धा उद्धार होत नव्हता. शेवटी राजसूय म्हणायचा यज्ञ पांडवांना करावा लागला. त्याच्यानंतर त्यांना स्वर्गलोकामध्ये जाता आलं. आणि गरुड पुराण नावाच्या ग्रंथामध्ये 14व्या अध्यायामध्ये सुंदर असणारं वर्णन आलेलं आहे. एखादा माणूस जर मरण पावला असेल तर त्या माणसाचा उद्धार करण्याकरता घरच्या मंडळींनी जरी केलं तरी उद्धारच आहे. नंबर 2 पुढं वर्णन केलेलं आहे, घरचे माणसं जर जवळचे कोणी नसतीलच आणि एखादा दुसरा माणूस कोणी असेल तर दुसऱ्या माणसानं सुद्धा असणारा त्याचा उद्धार केला जातो. अशी एक सुंदर असणारी कथा आलेली आहे. कथा तुम्ही कधी ऐकलेली नाही, ती कथा सुंदर एकदा ऐका, मग तुमच्या लक्षात राहील. एक असणारा ब्राह्मण आहे आणि सुंदर स्वरूपामध्ये त्या ब्राह्मणाचं वर्णन केलेलं आहे. ज्या देवाची आराधना करत होता त्याचा देव सांगितलेला आहे नरसिंह. आणि नरसिंह देव म्हणजे एवढा साधारण नाही, अर्ध शरीर आहे मानवाचं आणि अर्ध शरीर असणार आहे ते सिंहाचं. मानव शरीर सिंह वदन हरी आणि गुर गुर तो करी देवराव. दुसऱ्या देवाकडे बघितल्याच्या नंतर भीती वाटत नाही, पण नरसिंहाकडे बघितल्याच्या नंतर भीती वाटते. का? सिंहासारखं वदन आहे आणि अकराळ विक्रासाळासारखं शरीर आहे. तो ब्राह्मण नरसिंहाची आराधना करणारा होता. मरु नावाच्या देशामध्ये गेल्याच्या नंतर 5 भूत त्याला दृष्टीला पडले. भूत बघितल्याच्या नंतर माणसाला आनंद होतो का भीती वाटते? आणि ते सुद्धा तुम्हाला सांगतो, रात्रीच्या वेळेला जर भेटले तर माणसाला आनंदच वाटतो. 5 स्वरूपामध्ये भूताचं असणारं दर्शन झालं आणि 5 स्वरूपामध्ये भूताचं दर्शन झाल्याच्या नंतर कधी जर तुम्हाला रात्रीच्या वेळेला जर भेटलं तर त्याचं वर्णन सांगतो, म्हणजे लक्षात राहिलं पाहिजे बरं का. एक म्हणजे त्याचं पोट असणारं कमी असतं बरं का, हात असणारे उंच असतात, पाय लांब असतात, जीभ मात्र बाहेर असते आणि दात मात्र बाहेर असतात आणि सारखी असणारी लाळ मात्र ते ओकत राहतो. काही लोक म्हणतील तुम्हाला कधी भेटलं का? भेटलं नाही, ग्रंथामधलं सांगतो बरं का, कधी भेटलं नाही. भेटल्याच्या नंतर मी इथपर्यंत येऊ शकत नाही. आता सुद्धा अशी काही माणसं आहेत, माणूस मेल्याच्या नंतर मातीला जाऊ वाटतं पण रात्रीच्या वेळेला लाईट जर गेली आणि अंधार जर पडला तर रात्रभर झोपत नाही माणूस. तशाला तसंच दिसतं ते. 5 स्वरूपामध्ये भूताचं दर्शन झालं आणि भूताचं दर्शन झाल्याच्या नंतर ते 5 भूत त्या ब्राह्मणाला गिळण्याकरता समोर आले. तो ब्राह्मण नरसिंहाचा उपासक होता. कमंडलूमधलं पाणी घेतलं आणि शिंपडण्याकरता सुरुवात केली. 5 भूतांना वाचा फुटली आणि वाचा फुटल्याच्या नंतर भूतांनी बोलण्याकरता ब्राह्मणाला सुरुवात केली. देवबापा, आमचा उद्धार करण्याकरता या जगतामध्ये कोणीच नाही, एकमेव तुम्ही आहोत. बोलण्याकरता सुरुवात केली. अगोदर तुमचा परिचय द्या, तुमचा उद्धार करण्याकरता मी तयार आहे. नंबर 1च्या भूतानं म्हणजे प्रेतानं बोलण्याकरता सुरुवात केली. ऐका, पहिल्या जन्मामध्ये मी ब्राह्मण होतो, पण ब्राह्मण असल्याच्या नंतर बापानं भरपूर प्रॉपर्टी कमवली, पण कमवलेल्या प्रॉपर्टीमधून बाप ज्या वेळेला मरण पावला, बापाच्या बाबतीमध्ये श्राद्ध कर्म मी केलं नाही. कालांतरानं मी मरून गेलो, यमानं माझा चेहरा सुद्धा बघितला नाही, मला भूताच्या योनीमध्ये टाकून दिला. आता माझा उद्धार करण्याकरता कोणीच नाही. दुसऱ्या क्रमांकाचा असणारा प्रेताच्या स्वरूपामध्ये त्यानं बोलण्याकरता सुरुवात केली. ऐका, नंबर 2चा असणारा मी क्षत्रिय आहे आणि त्या क्षत्रियानं बोलण्याकरता सुरुवात केली. पहिल्या जन्मामध्ये मी राजा होतो, पण राजा असून सुद्धा कधी सुद्धा ब्राह्मणाची मी पूजा केली नाही. माझे कारण सांगतो. तो राजा सांगू लागला, ब्राह्मणाचा चेहरा दिसण्याकरता सारखाच, हात पाय शरीर सगळं सारखंच आणि माझं सुद्धा शरीर सारखं, मग ब्राह्मण आणि आम्ही याच्यामध्ये बदल काय आहे? त्यांच्या पाया पडण्याची गरज तरी काय आहे? पण तुकोबाराय सांगतात, दोन्ही दिसती सारखे. आणि पुढं वर्म जाणे तो बारखे.
माणूस दिसत असताना ब्राह्मण पण सारखाच दिसतो आणि आपण दिसत असताना सुद्धा सारखेच आहे, पण याच्यामधलं जे वर्म आहे ते मात्र वेगळं आहे. देव किंवा एखाद्या वेळेस संत आणि माणूस सुद्धा सारखाच दिसतो, पण संत वेगळे असतात, माणूस वेगळा असतो. गाय सारखीच दिसते आणि कामधेनू सुद्धा सारखीच दिसते, पण त्याच्यामधला फरक मात्र वेगळा आहे. त्या क्षत्रियानं सांगितलं, ब्राह्मण सुद्धा मला दिसण्याकरता सारखाच दिसू लागला, म्हणून मी त्यांची पूजा मात्र केली नाही. कालांतरानं मी मरण पावलो, यमदूतानं मला प्रेताची योनी दिली. दुसरं प्रेत सांगू लागलं. तिसऱ्या क्रमांकाच्या प्रेतानं सांगितलं, पहिल्या जन्मामध्ये मी वैश्य होतो. वैश्य शब्दाचा अर्थ सांगितला, आज जे आपण शेती करतो का नाही, याला म्हणतात वैश्य. काय करणे? शेळी पालन करणे, गायी असेल, म्हशी असेल, शेती असेल, ह्या सगळा व्यवसाय करणे किंवा व्यापार करणे हे वैश्याचं असणारं काम सांगितलेलं आहे. पण त्या वैश्यानं सांगितलं, लोकांनी माझ्याकडे पैसे आणून ठेवायचे, म्हणजे विश्वास बरं का. अनेक लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला, प्रॉपर्टी भरपूर कमवली, पण कालांतरानं मी त्यांचा विश्वासघात केला आणि घटना अशी घडली, मी मरण पावल्याच्या नंतर मला प्रेत येऊन दिली. 3 प्रेतानं सांगितलं. चौथा सुंदर स्वरूपामध्ये प्रेताचा भाग सांगू लागला. पहिल्या जन्मामध्ये मी ब्राह्मण होतो आणि ब्राह्मण असल्याच्या नंतर तो सुद्धा साधारण ब्राह्मण नव्हतो, काशीचा ब्राह्मण होतो. आणि काशीच्या ब्राह्मणाचं एक माफी मागून वर्णन सांगतो बरं का तुम्हाला. जर तुम्ही कधी काशीला गेलात का नाही, तर काशीला गेलेला ब्राह्मण व्यवस्थितच पूजा करेल असं मात्र नाही बरं का. आपल्या इकडले माणसं तंबाखू खात असतील, गुटखा खात असतील, पण खात असताना सुद्धा कमीत कमी लोक कळू देत नाहीत बरं का. काही भजनी सुद्धा आहेत, काही महाराज सुद्धा आहेत, चालू कीर्तनामध्ये सुद्धा तंबाखू खाणार, पण पत्ता कुणाला लागू देणार, असे काही माणसं आहेत. याच्या पुढे सांगू, आपली तंबाखू व्यसन वगैरे करणारी माणसं पत्ता लागू देणार नाहीत, अजिबात नाहीत, अशा ओठावर सुद्धा कळू देणार नाहीत. पण तिकडल्या लोकांचं एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, बघितल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ते थुंकतच नाहीत, हे सगळं असं भरलेलं बरं का. काशीला जर तुम्ही गेला होता आणि जर तुम्हाला पूजा जर करायची म्हटलं का नाही, तुम्हाला असं समोर बसवतात, 50% थुंका तुमच्याच तोंडावर उडवितात अगोदर. ते म्हणजे मंत्र म्हणत असताना सारखं तोंडावर असं, कारण ते मला ज्यावेळेला मी पूजा करू लागलो का नाही, त्यावेळेस ते मला कळालं. त्याला म्हणलं अगोदर तू थुंकून ये, चूळ भरण, पुन्हा पूजेला बस म्हणलं अगोदर. त्या काशीच्या ब्राह्मणाचं वर्णन सांगितलेलं आहे. 4थ्या क्रमांकाचं प्रेत सांगतं, लोकांकडून पूजा भरपूर स्वरूपामध्ये मी करून घेतली, पैसा भरपूर कमवला, पण अजिबात मात्र मी स्वतःचा उद्धार करण्याकरता मात्र काही सुद्धा केलं नाही. 5व्या क्रमांकाच्या प्रेतानं बोलण्याकरता सुरुवात केली. खरं सांगू, मी जीवन जगत असताना सुंदर स्वरूपामध्ये प्रॉपर्टी कमवली, पण प्रॉपर्टी कमवत असताना घटना अशी घडली, माझ्या हातानं मात्र कधी सुद्धा अन्नदान झालं नाही, कधीच अन्नदान झालं नाही. आणि त्यानं बोलण्याकरता सुरुवात केली, माझी अपेक्षा होती, पण माझ्या पत्नीनं कधी सुद्धा अन्नदान करू दिलं नाही. माफी मागून बोलतो बरं का, कुणाला राग येऊ देऊ नका. माता माऊलीचा एक स्वभाव असतो, आपलं गणगोत आपल्याला प्यारं बरं का. म्हणजे आपलं जे गणगोत आहे आपल्याला जास्त आवडतं, पती परमेश्वराचं गणगोत मात्र आवडत नाही. ते तुमच्याही घरी तेच आहे आणि माझ्याही घरी तेच आहे बरं का. व तुमचं लोकांचं सांगण्यापेक्षा मी माझं पण सांगतो. त्यानं बोलण्याकरता सुरुवात केली. 5वा असताना तो प्रेताचा भाग सांगू लागला, कधी सुद्धा दान धर्म करायचं म्हटलं तर माझ्या हातानं दान धर्म करण्याची इच्छा, पण पत्नीनं मला कधी करू दिलं नाही. एवढं सांगू, आई वडील मरण पावले पण दान धर्म करू दिलं नाही. त्याच्या पश्चाताप असा झाला, पुढल्या जन्मामध्ये मला असणारा प्रेत योनीचा असणारा तो भाग मिळाला. 5 प्रेतानं सांगितलं, आमचा उद्धार करण्याकरता कोणीच नाही. ब्राह्मण देवता, तुम्ही जर आमच्या नावानं जर अन्नदान केलं आणि नामचिंतन जर केलं तर आमचा असणारा तो उद्धार होतो. त्या ब्राह्मणानं 1000 माणसं जीव घातलेलं पुण्य, कमंडलूमधलं पाणी घेतलं, हातावर घेतलं, अभिमंत्रित केलं आणि संकल्प सोडून त्यांच्या बाबतीमध्ये अन्नदान केलं. 5 प्रेताचा उद्धार होऊन गेला. गरुड पुराणाचा 14वा अध्याय उघडा, म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल. माझा सांगण्याचा एक भाग आहे, जर इतर माणसानं इतर जणाचा उद्धार करण्याकरता प्रयत्न करून जर उद्धार करू शकतो, तर या ठिकाणी बद्दे परिवारांनी आपल्या मातोश्रीच्या बाबतीमध्ये
सुनबाईनं आपल्या सासूबापच्या बाबतीमध्ये, आणि दुसरी गोष्ट कन्येनं आईच्या स्वरूपामध्ये, नात आणि नातवंडांनी आपल्या आजीच्या स्वरूपामध्ये, हे तर जवळचं नातं आहे. यांनी जर हा कार्यक्रम केला तर उद्धार होणार नाही का? विडाला विडाला. या ठिकाणी वर्ष श्राद्धाचा असणारा हा सुंदर कार्यक्रम संपूर्ण परिवाराने असणारा या ठिकाणी नियोजन केलेला आहे. आणि या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये आईचाच कार्यक्रम आहे म्हणून अभंगसुद्धा आईचंच वर्णन व्हावा अशा स्वरूपामध्ये अभंग निवडलेला आहे. तुकोबराय सुंदर स्वरूपामध्ये असणारं वर्णन करतात. तुकोबरायांच्या एक बाबतीमध्ये सुंदर वर्णन जर करायचं म्हटलं ना, फार महत्त्वाची गोष्ट सांगतो बरं का. या अभंगाच्या बाबतीमध्ये कुणाला काही असं काही किंमत वाटणार नाही, म्हणजे ज्यांची श्रद्धा नाही त्यांना किंमत वाटणार नाही. पण थोडासा विषय साईडला नेतो. गाथा किती पवित्र आहे आणि त्याच्यामधला अभंग किती पवित्र आहे हे तुम्हाला पटवून देण्याची भूमिका सांगतो. उत्तर सरळ देत चला बरं का. सांगा, समुद्राचं मंथन करत असताना कुण मंथन केलं? एका पक्षामध्ये देव आणि एका पक्षामध्ये दैत्य. दोघांनी समुद्राचं मंथन केलं. रत्न किती बाहेर निघाले? समुद्र मंथनातून रत्न किती निघाले? 14 रत्न निघाले. ऐका बरं का, झोपू नका बरं का, झोपू नका. समुद्रातून 14 रत्न बाहेर निघाले. पुढला प्रश्न, 14 रत्न एक जणानंच वाटून घेतले का? अजिबात नाही. कुणी कामधेनू घेतली, कुणी अप्सरा घेतल्या, कुणी घोडा घेतला, कुणी मणी घेतला. म्हणजे 14 निघाले आणि वेगवेगळ्या जणांना वाटून घेतले. ऐका, समुद्रातून 14 रत्न निघाले, त्याच्या वाटण्या वेगवेगळ्या झाल्या. कुणाच्या वाट्याला एक वस्तू आली तर कुणाच्या वाट्याला 2 वस्तू आल्या. पण याचा पुढला भाग ऐका आता. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी 4092 अभंगाचा असणारा गाथा निर्माण केला. रामेश्वर भट्टांनी सांगितलं, महाराज गाथा उचला आणि इंद्रायणीमध्ये बुडवून टाका. अभंग मान्य नाहीत. तेवढा गाथा उचलला आणि त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये नेऊन टाकला. राम महाराज इथं आहेत. किती दिवसाला इंद्रायणी मातेनं गाथावर आणून दिला? सहज 13 म्हणा किंवा 14, बरोबर. 13 ते 14 दिवसाला गाथा इंद्रायणी मातेनं वर आणून दिला. आणि तुकोबरायांनी प्रश्न विचारला, गाथा परत आणूनच द्यायचा होता तर बुडवल्याबरोबर लगेच आणून द्यायचा ना. एवढ्या दिवस टायमिंग का लावला तुम्ही? त्या इंद्रायणी मातेनं सांगितलं, गाथा पहिल्याच दिवशी परत आणून दिला असता, पण अनमोल ठेवा सगळ्यात अगोदर जगतामध्ये माझ्याकडे आलेला आहे, पुन्हा माझ्याकडे येईल याची शक्यता नाही, म्हणून माझ्याकडे आलेला अनमोल ठेवा अगोदर मला पारायण करून घेऊ द्या. गोष्ट लक्षात आली का? सगळ्यात अगोदर जर गाथ्याचं पारायण जर कुणा केलं असेल तर माझ्या इंद्रायणी मातेनं सगळ्यात अगोदर पारायण केलं. आणि सांगितलं, महाराज ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं म्हटलं तर 7 दिवसामध्ये होतं. 9000 ओव्या आहेत, पण गाथ्यामध्ये एक एक अभंग असा आहे, कोणता 4 चरणाचा आहे, कोणता 5 चरणाचा आहे, कोणता 10 चरणाचा आहे, 12 चरणाचा आहे. 7 दिवसामध्ये पारायण होत नाही, त्याला कालावधी जास्त लागतो. म्हणजे उदाहरणार्थ 7 दोन्ही 14, म्हणजे 13-14 दिवसाचा कालावधी. अभंग मोठे असल्यामुळं मी पारायण करत असताना कसंही पारायण केलं नाही, एक एक अभंगाचं असणार पारायण केलेलं आहे, एक एक शब्दाचं असणार पारायण. असं धावपळीमध्ये पारायण नाही, शांत स्वरूपामध्ये. आणि तो गाथा मी तुम्हाला आता परत आणून दिलेला आहे. माझा प्रश्न एक आहे, समुद्रातून जर 14 रत्न बाहेर निघाले असतील तर त्याच्या वाटण्या वेगवेगळ्या झाल्या, पण माझ्या तुकोबरायांनी इंद्रायणी मातेचं मंथन केलं म्हणायला हरकत नाही. त्याच्यातून गाथा वर आला. वर आल्याच्या नंतर 14 रत्न समुद्रातून निघाले, वाटण्या वेगवेगळ्या झाल्या, पण या इंद्रायणी मातेच्या डोहामधून जो वर गाथा आला ते गाथ्याचे अभंग आहेत 4092. पण 4092 या अभंगाची वाटणी करण्याकरता अनेक देवता राक्षस सगळे आले, पण तुकोबारायांनी 4092 जे अभंग आहेत याची वाटणी मात्र अजिबात केली नाही. सगळ्याला सगळा गाथा जर पृथ्वी तलावर ठेवला असेल आणि कुणाकरता ठेवला असेल तर फक्त आपला उद्धार व्हावा म्हणून हा गाथा आपल्याकरता ठेवला. आणि त्याच्यातला एक एक अभंग म्हणजे साधारण अभंग नाही. समुद्र मंथनातून जसं निघालेलं एक एक रत्न आहे का नाही, तसं गाथ्यामधला एक एक अभंग म्हणजे एक एक असणारं ते रत्न आहे.
आणि त्या 4092 पैकी जो आज सेवेकरिता अभंग घेतलेला आहे हे सुद्धा साधारण नाही, एक रत्नच आहे. आणि त्या रत्नाच्या बाबतीमध्ये तुकोबाराय वर्णन करतात, आई सुद्धा एक रत्नच आहे. कोणतं वर्णन? अभंगाचं पहिलं अंधा पुढे जेने दिधला आधार, कीर्तनाला सुरुवात झाली आहे बरं का. आताशी कीर्तनाला सुरुवात झाली. आता महाराज लाईन सोडून जातो का कसा कीर्तन करतो हे पण बघणं फार गरजेचं आहे बरं का. या अभंगामध्ये पहिला शब्द सांगितला जननी, पहिला शब्द बरं का. जननी शब्दाचा अर्थ असा होतो, जननी म्हणजे जनन, म्हणजे उत्पन्न करणे. या सृष्टीच्या बाबतीमध्ये जनन म्हणजे एक माया आहे. एक जननी म्हणजे तिला आई पण म्हणतात. जननी हे जाणे बाळकाचे वर्म. वर्म शब्द फार महत्त्वाचा आहे. आता वर्म याला जर दृष्टांत द्यायचा असेल तर दृष्टांत अनेक स्वरूपामध्ये आहेत. फक्त मला उत्तर बरोबर द्या बरं का. सगळे आपण शेतकरी आहेत आणि शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारतो. तुमच्या इकडे जास्त गायी पाळतात का म्हशी पाळतात? म्हशी बरं का. आता मी संभाजीनगरकडे जातो ना, पंढरपूरकडे जातो मी, म्हशी तुम्हाला नाहीत, जास्त गायी. आता प्रश्न असा आहे, संध्याकाळची वेळ झालेली आहे, वर्म शब्द चालू आहे बरं का. संध्याकाळची वेळ आहे, म्हशीचं दूध काढायचं आहे. म्हशीचं दूध काढण्याकरता तुम्ही वासरू सोडलं. वासरू सोडल्याच्या नंतर ते वासरू म्हशीच्या जवळ गेलं, त्यानं स्तनपान करण्याकरता सुरुवात केली. म्हशीनं पाना सोडला. आता तुम्ही काय करणार? सगळंच पिऊ देणार का?
तुम्ही आता काय करणार, पाना सोडेपर्यंतच काय करणार, त्याला तिथं थांबू देणार बरं का. आता तुम्हाला दूध काढायचं आहे, तुम्ही काय करणार, त्या वासराला ओढणार. बरं, वासरू ओढल्याच्या नंतर येतं का? येत नाही बरं का, अजिबात येत नाही. आता माझा एक पुढला प्रश्न आहे, वासरू तुम्हाला ओढत नाही, प्रयत्न भरपूर चालू आहेत, आता वर्म काय करणार तेवढं सांगा. हे मला पाहिजे होतं बरं का. आता महाराज लक्षात आलं ना, वासरू ओढतच नाही, प्रयत्न चालू आहेत, मारल्याला कळत नाही, त्याचं वर्म काय करणार. अहो त्याचं वर्म सोपं आहे, तुम्हाला माहिती आहे. आपला अंगठा घ्यायचा आणि काय करायचं, त्याच्या तोंडामध्ये अंगठा घालायचा. अंगठा घातल्याबरोबर ते काय करतं माहिती का, हे आईचं स्तन आहे म्हणून त्याला पेण्याकरता सुरुवात करतं, तोपर्यंत आणून त्याला बांधतात. ऐका, एक वर्माची गोष्ट. तसं लेकराचं नेमकं काय काय वर्म आहे हे दुसऱ्याला कुणाला कळत नाही. ते लेकराचं वर्म फक्त आईलाच माहिती आहे, ते दुसऱ्याला माहित नाही. लेकरू जर शाळेत जातच नसेल तर पहिलं वर्म, शाळेतून ये तुला मी बिस्किटचा पुडा देते, हे वर्म बरं का. जर याच्यात जर नाहीच भागलं तर दुसरे एक वर्म असतं, सगळे पर्याय संपल्याच्या नंतर एक कानाखाली आवाज काढणे, हा सुद्धा एक वर्माचाच भाग असतो बरं का. याच्या पुढं आहे का, आता तुकोबारायांनी एक आणखी एक वर्म फार महत्वाचं सांगितलेलं आपल्या गाथ्यामध्ये. हिरा ठेविता ऐरणी. ऐका आता, हिरा बरं का, हिरा. आयरन म्हणजे लव्हाराची असणारी ती आयरन. त्याच्यावर काय केलं, एक जणांना असा हिरा आणून ठेवला. हिरा आणून ठेवल्याच्या नंतर वरून घन आणला. लक्ष करा बरं का. आता घर फिरवला आणि फिरवल्याच्या नंतर आयरनीवर ठेवलेला जो हिरा आहे त्याच्यावर घन आता मारला. आता काय होईल पुढं, आता हिऱ्याचं काय होईल नेमकं. आता तुम्हाला आम्ही काय आणखी बघितलं नाही बरं का, मी पण बघितलं नाही आणखी. तुकोबारायांनी सांगितलं, आयरनीवर ठेवलेला हिरा त्याच्यावर जर एखाद्या वेळेस जर घन जर मारला तो फुटत नाही, जशाला तसा तो आयरनीमध्ये जाऊन बसतो. हिरा ठेविता आयरणी, वाचे मारिता जो घनी. वरून घन मारल्याच्या नंतर हिरा जशाला तसा आयरनीमध्ये जातो. पुढला प्रश्न तुकोबारायांनी सांगितला, आयरनीमध्ये गेलेला हिरा वर काढायचा आहे, आता कशानं काढायचा. आयरनीत हिरा गेला, आता आयरनीमध्ये गेलेला हिरा तर वर काढायचा आहे. तुम्ही काही प्रयत्न करा, हिरा मात्र वर येत नाही. त्याला तुकोबारायांनी वर्म सांगितलं, वर जर काढायचा असेल, त्या हिऱ्याला जर वर काढायचा असेल तर काय करावं लागतं. नाही नाही नाही, ते त्या ढेकणानं भंग पावणार बरं का. हा ऐका, आता हिऱ्याला जर आयरनीमधून जर बाहेर काढायचा असेल, जर तुम्ही ढेकून जर त्याच्याजवळ जर नेला, मध्ये गेलेला हिरा फुटून जाणार. आपला प्रश्न असा चालू आहे, हिऱ्याला जशाला तसं आयरनीमधून बाहेर काढायचं. तुकोबाराय हे प्रमाण तुकोबारायांनी सांगितलं, दुसरा उपायच कुठला करू नका. आतमध्ये गेलेला जर हिरा वर काढायचा असेल तर त्याचं वर्म असं आहे, त्याची पत्नी आणा. हिऱ्याची पत्नी कोण, हिरकणी. हिरकणी आणा, फक्त हिऱ्याच्या जवळ निस्ताशी नेऊन ठेवा, हिरकणी वर काढा. आयरनीमध्ये गेलेला हिरा सुद्धा जशाला तसा बाहेर येईल. माझा सांगण्याचा भाग एवढाच आहे, हे जसं वर्म हिऱ्याला वर काढण्याचं आहे, तसं लेकराचं वर्म दुसरं कुणालाच माहीत नाही. लेकराचं वर्म फक्त आईलाच माहिती आहे. जननी हे जाणे बाळकाचे वर्म. आणि लेकराचं सुख आणि दुःख जाणणारी जर कोण असेल, दुसरं तिसरं कुणी सुद्धा जाणू शकत नाही, फक्त आईच जाणू शकते. सुख दुःख धर्म जे जे काही, सुख दुःख धर्म जे जे काही, सुख दुःख धर्म.
लेकराचं सुख आणि लेकराचं दुःख जाणणारी जर कोण असेल तर ती आई आहे. आता कशी सांगतो. आईनं जर लेकराचा नुसता चेहरा जर बघितला ना, चेहरा नुसता आईनं लेकराचा चेहरा बघायचा, चेहरा बघितल्याच्या नंतर लेकरू आनंदात आहे का दुःखात आहे फक्त आई सांगू शकते. याला प्रमाण सांगतो. एखाद्या वेळेस एखादं लेकरू बाजारला निघून गेलं, लक्ष करा बरं का. मुलगा आईचा किती जरी मोठा झाला, नातू जरी घरी आले असले तर ते लेकरू आई करता ते लेकरू म्हणजे लेकरूच. बाजार करून लेकरू घरी आलं, घरी आल्याच्या नंतर पिशवी हातामध्ये आहे, चौकटीच्या जवळ असणारं ते लेकरू आहे. आईनं चेहरा बघितला आणि चेहरा बघितल्याच्या नंतर बरोबर आई ओळखते. सकाळपासून गेला, जेवण केलं नाही, चहा नाही, काही नाही, काही खाल्लं नाही. चेहरा जर नाराज दिसला तर आई म्हणणार काहीतरी दुःखामध्ये आहे. आणि याचं कारण एक आहे बरं का. आई बरोबर असणारा भाव मात्र जाणते. लेकरू घरी आल्याच्या नंतर आई चेहऱ्याकडे पाहते, एवढ्याच गोष्टी करता की सकाळपासून काही खाल्लं नाही एक. पण पत्नीचा भाव मात्र थोडासा वेगळा असतो बरं का. सकाळी बाजारला गेले, आता परत आले, जेवढी लिस्ट करून दिली होती तेवढं सामान आणले का नाही कुणाला माहिती आहे. हे भाव मात्र वेगळा आहे बरं का. एवढी लिस्ट करून दिली आणि जर पिशवीमध्ये दिलेली लिस्ट सामान जर बरोबर आलं तर ठीक बरं का, नाही तर तुम्हाला अक्कलच नाही, कळतच नाही, ही सुरुवात होतं. आईचा भाव सांगितलेला आहे. चेहरा बघितल्याबरोबर असणारी आई मात्र ते सांगते. आता पहा. जीवन एकदम सुंदर म्हणलं बरं का. पण ही मला आवडलं बरं का. म्हणजे कसं दुसऱ्याच्या शेतात घुसायचं नाही. परत रिपीट. बालकाचे जीवन माता जाणे भूक तहान, पुन्हा आपुले आवडी लेववी खाववी आणि पाहुनिया जीवी सुख वाटे. पण कसं झालं, तुमची ट्रेन पुढे निघून गेली ना, मागून हात दाखवून उपयोग नाही ना. आता पहा, लेकराचं जे सुख दुःख जाणणारी जर कोण असेल ना तर दुसरं तिसरं कुणीच जागू शकत नाही. तुम्हाला प्रश्न विचारतो, लक्षात ठेवा. लेकरू 6 महिन्याचं आहे ना, 6 महिन्याचं असणारं लेकरू जमिनीवर टाकलेलं आहे, अंथरूण वगैरे केलेलं आहे, लेकरू टाकलेलं आहे. आई त्या लेकरावर कुठपर्यंत बघत नाही माहिती का, त्याचं सुख दुःख जाणत असताना. लेकरू जर आनंदात खेळू लागलं तर घरामधलं सगळं काम आई आनंदात करणार. त्या आईचा भास होतो, याला आता दुःख काही नाही आणि याला आता काही भूक लागलेली नाही. हे वर्म जर कोण जाणत असेल तर आई जाणते. ज्या अर्थी खेळतं का नाही, आता याला कशाचीच गरज नाही, म्हणजे लेकरू सुखामध्ये आहे. आई काम करते आणि लेकरू रडण्याकरता सुरुवात होतं, याचं वर्म आई जाणते की आता याला भूक लागली. हे वर्म दुसरं तिसरं कुणाला कळू शकत नाही. जननी हे जाणे बाळकाचे वर्म, सुख दुःख धर्म जे जे काही. पण पुढं प्रश्न असा आहे,
जी आई आपल्या लेकराचं सुखदुःख धर्म आणि एवढा असणारा पालन पोषणाचा भाग करते, त्या आईला प्रश्न विचारा, एवढी तू लेकराची सेवा का करतेस? विचारा बरं का प्रश्न, नेमकं तू सेवा का करतेस? त्या आईच्या मनातला जो भाव आहे आजपर्यंत आईनं सांगितलेला नाही. तिच्या मनामध्ये प्रेमाची जी भूमिका आहे, का सेवा करते, ती आई म्हणते मला सुद्धा माहिती नाही मी का सेवा करते. त्याचं कारण एक आहे, आई शब्दामध्ये सुद्धा सांगू शकत नाही एवढं मी जे प्रेम करते का नाही याचा भाव मला सुद्धा माहिती नाही. त्याचं कारण एक आहे, दोघांमध्ये जर प्रेम जर कुणा लावला असेल ना, तर प्रेम आईनं पण लेकरावर लावलेलं नाही आणि लेकरावर पण आईनं लावलेलं नाही. या दोघांमध्ये प्रेम जर कुणा लावला असेल तर तो ईश्वरानं प्रेमाची असणारी भूमिका केलेली आहे. आणि हे प्रेम कितपत आहे हे शब्दामध्ये सुद्धा असणार ते सांगता येत नाही. आई लेकरावर तेवढं प्रेम करते. किती प्रेम करते, एकदा जर हे लेकरू मोठं झालं तर याला कुठलं संकट येऊ नये म्हणून निस्वार्थ भावनेनं असणारं ते प्रेम करते. जननी हे जाणे बाळकाचे वर्म, सुख दुःख धर्म जे जे काही तुकोबराय सांगतात, त्या आईच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे कुणाला सुद्धा कळू शकत नाही. जसं दृष्टांत पुढं दिलेला आहे, आंधळा माणूस रस्त्यानं चाललेला आहे, पुढं नाली आहे, एखादा खड्डा आहे, एक माणूस समोर आला आणि त्याचा हात धरला. हात का धरला आणि त्याच्या पुढं त्याला का पास केलं हे कुणालाच माहिती नाही. त्याच्या मनामध्ये काय आहे त्याचं उत्तर दिलं दुसऱ्या चरणात. अंधा पुढे जे दिधला आधार, रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कीर्तनाची वेळ आपली झालेली आहे, पण एक छोटासा एक भाग सांगतो पुढं चलतो बरं का. मी आळंदीहून या कीर्तनावर ते पाठ करून आलेलो आहे बरं का. माझं भांडवल संपल्याशिवाय मी ते कीर्तन सोडणार नाही बरं का. एक 10-15 मिनिट तुमची घेणार आहे. त्याचं कारण एक आहे, या अभंगावरचं भांडवल मला दुसऱ्या अभंगाला वापरता येत नाही. म्हणजे 2-3 दृष्टांत आहेत आणि धावपळीमध्ये असणारे ते दृष्टांत सांगणार, म्हणजे जेणेकरून कोणाची शंका नसावी की अभंग सुटला नाही.
एकदम धावत्या वेगामध्ये सांगतो. अंधा पुढे जेने दिधला आधार. आंधळ माणूस आहे आणि त्याच्या पुढे एक जणांना आधार दिला. त्याच्या मनातलं काय आहे हे 2 मिनिटामध्ये सांगतो. नंबर 1, भागवतामध्ये असणारा एक धुंदुकारी म्हणायचा असणारा एक व्यक्ती आहे. त्यानं काय करायचं, आंधळ्याला आधार द्यायचा, आंधळ्याच्या हाताला पकडायचं, त्याच्याजवळ असणारी रक्कम काढून घ्यायची, त्याला उचलायचं आणि विहिरीमध्ये टाकून द्यायचं. त्याच्या मनातला विचार दुसऱ्याला कळाला नाही म्हणजे त्यानं काय करायचं, वाईट काम करायचं. नंबर 2, महाभारतामध्ये एक राजा होऊन गेला, तो सुद्धा आंधळाच होता. कोण? ऐका बरं का, म्हणजे अभंगाच्या बाजूला नाही. महाभारतामध्ये एक राजा होऊन गेला धृतराष्ट्र. त्याला आधार देण्याकरता कुणा आधार दिला ते ऐका. त्यांच्या मनातला भाग काय होता फक्त त्यांनाच माहिती, पण आंधळ्याला मात्र त्याचा अर्थ कळाला नाही. ऐका, आंधळ्याला आधार दिला विदुर काकानं. विदुरानं सांगितलं, जर तुला 100 पोरं जर वाचवायचे असतील आंधळ्या, म्हणजे एक तर त्याचा भाऊ पण होता तो, पण कधी कधी रागात आल्याच्या नंतर राजाही म्हणायचा आणि कधी कधी आंधळा पण म्हणायचा. जर तुला जर हे 100 मुलं जर वाचवायचे असतील तर मी तुला आधार देतो, पांडवाला अर्ध राज्य दे आणि अर्ध राज्य तुझ्याजवळ शिल्लक ठेव. त्या आंधळ्यानं ऐकलं का? ऐकलं नाही बरं का, अजिबात ऐकलं नाही. ऐका, एवढं विदुर काकानं सांगितलं असं पण नाही. कौरव आणि पांडवाचं युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्याच्या नंतर अगोदर संजयाला प्रश्न विचारला त्या आंधळ्यानं म्हणजे धृतराष्ट्रानं, सांग बाबा आता कुरुक्षेत्रावर काय चालू आहे. पहिला श्लोक सांगितला, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. अरे काय चालू आहे हे मला सांग. त्या संजयानं पहिल्याच दिवशी सांगितलं, खरं सांगू महाराज, आणखी वेळ गेली नाही, युद्ध जर तुम्ही जर आदेश दिला आणखी युद्ध थांबवू शकतं. तरी आंधळ्याच्या लक्षामध्ये आलं नाही. म्हणजे त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे कुणाला सुद्धा जाणू शकत नाही. अंधा पुढे जेने दिधला आधार, त्याचा हा विचार तोची जाणे. जन आसरा दिलेला आहे, आंधळ्याला पार केलेला आहे, त्याच्या मनातला भाव कुणाला मात्र सुद्धा समजू शकत नाही. श्रीकृष्णानं सुद्धा सांगितलं, धृतराष्ट्राला उपदेश केला, तरी सुद्धा भाग मात्र कळाला नाही. पुढं वर्णन केलं आहे, शरणांगता जेने घातले पाठीसी, तो जाणी देवीसी राखोतया. ऐका, आपण जर देवाला जर शरण गेलो ना, तर शरण गेल्याच्या नंतर देव तुमचं कसं रक्षण करू शकेल हे मात्र सांगता येत नाही. बरोबर रक्षण करणार म्हणजे करणार. याला दृष्टांत 1 मिनिटाचा. ज्या वेळेला कौरव आणि पांडवाचं युद्ध सुरू होतं, दररोजच्या दिवसाला श्रीकृष्ण अगोदर रथाच्या खाली उतरायचा, अर्जुनाला हात द्यायचा आणि अर्जुनाला खाली घ्यायचा. युद्ध संपत असताना श्रीकृष्ण भगवंतानं अर्जुनाचे प्राण वाचवण्याकरता त्या दिवशी एक काम केलं. अगोदर अर्जुनाला सांगितलं, बाबा तू खाली उतर, पुन्हा मी खाली उतरतो. त्याचं कारण एक आहे, जर त्या दिवशी जर श्रीकृष्ण भगवंत जर अगोदर उतरले असते तर अर्जुन जिवंत राहिला नसता. कसं देवाला राखायचं आहे फक्त त्या देवालाच माहिती. पुढं वर्णन केलेलं आहे सुंदर स्वरूपामध्ये, कासे लागे तया न लगती सायास, आणि पोहणार त्यास पार पावी. एखादा माणूस पाण्यामध्ये बुडू लागलेला आहे, त्याला बाहेर कसं काढायचं दुसऱ्या माणसाला माहिती नाही. ज्याला पोहता येतं का नाही त्याच्या हाताला पकडतो आणि त्याला काठाला आणतो. हे 4थं चरण. शेवटचं चरण एवढंच आहे, आपल्या सगळ्याची प्रेमाची भूमिका एकच आहे. जीवावर एवढा जीव तुम्ही काय करा, देवाला असणारा समर्पित करा. तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हाती, एवढा जीव तुम्ही काय करा, देवाच्या हातामध्ये देऊन टाका. देवाला काय करायचं आहे हे तुम्हाला कळणार नाही. त्या जीवाचं कसं कल्याण करायचं हे देव मात्र विठ्ठल बरोबर करतो. याला 2-3 नावं सांगतो. पंढरपूरला गेल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर जर दर्शन विठ्ठलाच्या अगोदर जर कुणाचं होत असेल तर माझ्या कानोपात्रीचं दर्शन अगोदर घ्यावं लागतं, पुन्हा विठ्ठलाकडे जावं लागतं.
या कानोपात्रेला ज्यावेळेला बादशाचं बोलावणं आलं त्यावेळेला या कानोपात्रेनं स्वतःचा जीव विठ्ठलाच्या हातामध्ये दिला. देवानं काय केलं? जीव हातामध्ये दिल्याच्या नंतर तिला जागा दुसरीकडे दिली नाही, उलट माझ्या अगोदर तिचं दर्शन व्हावं म्हणून तिला पुरण्याकरता उजव्या असणाऱ्या साईडला सांगितलं. विचार करा, तिथं तरटीचा असणारा वृक्ष निघाला. त्या कानोपात्रेसारखीची एक महिला पाठीमागच्या कालामध्ये होऊन गेली. तिचं नाव आहे मीराबाई. आणि त्या मीराबाईचं असणारं सुंदर चरित्र सांगितलेलं आहे. ही मुलगी एक राजाची असणारी, लहानाची मोठी होत असताना आई वडिलांनी तिला एक कृष्णाची मूर्ती दिली आणि सांगितलं, बाळ आता तुला जर लग्न करायचं असेल ना तर याच श्रीकृष्ण भगवंताच्या सोबत. तिला माहिती नव्हतं, लहानपणापासून कृष्णाला तिनं पतीच मानलं आणि तिची सेवा करण्याकरता सुरुवात झाली. उपवर झाली आणि उपवर झाल्याच्या नंतर आई वडिलांनी सांगितलं आता हिचं लग्न करायचं. शेवटी सांगितलं, मी महिला आहे, माझा विवाह झालेला आहे, लहानपणीच झालेला आहे, तुम्हीच लग्न करून दिले, आता मात्र मला लग्न करायचं नाही. उभयंता तुम्ही केले कृष्णार्पण, ते का हो स्मरण विसरले. तिनं दृष्टांत 2 दिले. एखाद्या वेळेस मुंगीला जर साखरेची आवड जर निर्माण झाली तर मुंगी काय करते, साखरेचा असणारा जो दाना आहे त्याच्यावर उड्डाण करून तिथं जाऊन बसते. राजहंस नावाचा पक्षी मोतियाचा चारा खाऊ शकतो, दुसरा चारा मात्र खाऊ शकत नाही. तुम्ही आता काही जरी केलं तर त्या कृष्णापासून मी मात्र अलग होऊ शकत नाही. त्याच वेळेला राजानं काय केलं, आपल्या पत्नीला सांगितलं, जर आपली जर किंमत जात असेल, मानपान जात असेल तर अशा लेकराला वाचवायचं नाही, ठार करून टाकायचं. पत्नीला सांगितलं, विषाचा प्याला भरायचा आणि डायरेक्ट मिरीच्या जवळ असणारा नेऊन द्यायचा. त्याच वेळेला विषाचा प्याला घेतला आणि विषाचा प्याला घेतल्याच्या नंतर आता सगळ्यात प्रिय आहे तो म्हणजे प्राण, तो आहे जीव. तिनं सांगितलं, तुझी भक्ती केल्याच्या नंतर हे जर मोठं संकट येत असेल तर माझा जीव मात्र मी तुझ्या हातामध्ये देते. काय केलं तिनं, तेव्हा करुनिया कृष्णाचे चिंतन आणि प्याली आवडीने विष प्याला. विष पेल्याच्या नंतर परिणाम काय झाला ते ऐका. जीव दिला विठ्ठलाच्या हातामध्ये, जीव दिला कृष्णाच्या हातामध्ये. देवानं एकच काम केलं, जो भक्त माझ्यावर एवढा अनन्य भावानं भक्ती करतो का नाही त्याच्या शरीराला विजा होऊ देणार नाही. लोक आता सुद्धा बोलत बोलत म्हणतात, तुझ्या जर शरीराला धक्का जर लागला रे वागा काय तर तिचं प्राण अगोदर माझा जाईल, तुझा प्राण जाणार नाही. देवानं काय केलं, मिरेवर संकट आल्याच्या नंतर त्या संकटाचं निवारण करण्याकरता मूर्ती झाली काळी, देवाजीची मूर्ती झाली काळी. नाही बाधा झाली तयची ते वेळी, नाही बाधा झाली तयची ते वेळी, मूर्ती झाली काळी, मूर्ती झाली काळी. किती सुंदर चिंतन आहे. विष पिलं मीराबाईनं, तिच्या शरीरामध्ये काही बदल झाला नाही. सगळी जर मूर्ती कुणाची काळी झाली असेल तर सगळी मूर्ती देवाची काळी झाली. देवाची मूर्ती काळी झाल्याच्या नंतर राजाला कळालं, येवो नियान रूपे विलो किले डोळा. राजानं येऊन बघितलं तर मूर्ती कृष्णाची काळी झालेली आहे. त्याच दिवशी राजानं मीरेचे पाय धरले आणि सांगितलं, मीरा माझ्या वंशाला जर धन्यवाद देणारी जर कोण असेल, माझ्या वंशाचा उद्धार करणारी जर कोण असेल, मीरा एकटी तू आहे. पण एक सांगू मीरा, जर तू प्रार्थना केल्याच्या नंतर विष पेल्याच्या नंतर देवाची मूर्ती जर काळी होत असेल तर माझी एक विनंती आहे, पूर्वत मूर्ती जशाला तशी तू कर. काय केलं त्या मीरेनं,
देवाला प्रार्थना केली आणि सांगितलं, मीरा बोले अहो चक्रपाणी. मीरा म्हणते, देवा तुम्ही का जाचणी शोषित असा, विष पेलं मी आणि त्रास तुम्ही का सहन करता. सावळे सुकुमार इच्छितसे किंवा सावळे सुकुमार गोजिरे चरण आणि इच्छितसे मन पाहावया. जसं तुमचं पहिलं शरीर होतं, जशाला तसं तुम्ही असणार ते बना. महाराज, आज जर तुम्ही त्या मीराबाईच्या मंदिराच्या ठिकाणी किंवा तिथं जर गेलात ना, तर त्या मीराबाईच्या बाबतीमध्ये पूजा करत असताना जी कृष्णाची मूर्ती आहे, देव जशाला तसा झाला, पण आज सुद्धा देवाचा कंठ निळी रेषा असे, या कंठाच्या ठिकाणी बरं का, निळी रेषा असे आद्यापते कंठी देता प्रीती मिठी पाहती लोक. ज्यानं ज्यानं दर्शन घेतलं त्याला जशाला तशी असणारी ती निळी रेषा दिसते. माझा सांगण्याचा भाग एकच आहे, आपला जीव किंवा आज आपण जो कार्यक्रम करत आहेत या जीवाच्या बाबतीमध्ये आपण जीव दुसरीकडे कुठंच द्यायचा नाही. देवाला सांगायचं, देवा या ठिकाणी कैलासवासी वैकुंठवासी रुक्मिणबाई बापूराव बद्धे या जीवाच्या बाबतीमध्ये एकच आमची विनंती आहे. देवा, जसे तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे जीव विठ्ठलाचे हाती. देवा, आम्ही सुद्धा या मातोश्रीचा जीव आता तुझ्या हातामध्ये देतो. या जीवाची नेमकी काय गती करायची आहे हे आम्ही मात्र सांगू शकत नाही. या जीवाच्या बाबतीमध्ये गती तूच कर. याच्याबद्दल एकच सांगतो, जर हा जीव जर देवाला दिला ना, तर देव काय करतो, त्या जीवामध्ये ना आपल्यामध्ये भेदभाव करत नाही, आपल्यासारखाच करून घेतो. मीरा आणि विठ्ठल दोन नाहीत, कृष्ण विठ्ठल हे दोन नाहीत, आणि भगवान विष्णू आणि भगवान शंकर हे दोन नाहीत, एकच आहे. तसं या मातोश्री सुद्धा आणि विठ्ठल सुद्धा दोनच नाहीत, तर ते एकच आहेत. असा अभंगाचा असणारा सरळ सरळ भावार्थ. या ठिकाणी झालेली सेवा तुम्ही संत माईबाप तुमच्या चरणी समर्पित करतो आणि इथंच असणार थांबतो. सगळ्यांनी माऊलीचं एकदा भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम 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 तुकाराम.